कोल्हापूरचे माजी महापौर, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त प्रल्हाद चव्हाण युवा मंचच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित राहून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. जात पात धर्म यांच्या पलीकडे जाऊन प्रल्हाद चव्हाण यांनी कार्य केलं. निष्ठावंत म्हणून त्यांनी केलेलं काम कार्यकर्त्यांसाठी आदर्शवत आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान असून समाजहिताची भूमिका चव्हाण साहेबांनी नेहमी ठामपणे मांडली, अशा भावना आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या. पुण्यस्मरणानिमित्ताने देण्यात येणाऱ्या निष्ठावान कार्यकर्ता पुरस्काराने मोहम्मद शरीफ शेख आणि शकुंतला कांबळे यांना, तर शहाजी चव्हाण, पांडुरंग करपे, शंकर माळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या निमित्ताने निष्ठावंत या स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी दगडूशेठ पुरोहित, व्ही. पाटील, विजयराव देवणे, आर.के. पवार, सुजित चव्हाण, बी.के. डोंगळे, आनंद माने, सूर्यकांत पाटील, बुद्धिहाळकर, चंद्रकांत यादव, ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे, मारुतीराव कातवारे, संदीप देसाई, प्रफुल्ल जोशी, रमेश उल्पे, चंदन मदन चोडणकर, तुकाराम पाटील, भोपाल शेटे, संजय मोहते, विक्रम जरग, शमा मुल्ला, संजय भोसले, रंजना चव्हाण, सागर चव्हाण, सचिन चव्हाण, शुभांगी चव्हाण, जयश्री चव्हाण, मल्हार, सूर्या, सर्व चव्हाण कुटुंबे, माजी नगरसेवक, मंडप असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.